श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 185. भट्टोबासांच्या अदैत समर्थन प्रसंगी माईन भट्टाची कुमती हरण. सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर होऊन सर्वज्ञ छिन्न पापीला गेले होते. सर्वज्ञ गुंफे बाहेरच्या ओसरीत बसलेले होते. भट्टोबास मुख्य करून सर्व भक्तजन बसलेले होते. तेव्हा माईन भट सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्वज्ञांचे दर्शन झाले. मग माईन भट मनात म्हणाले, सर्वज्ञ ईश्वर, बाकी हे सर्व सुंटदेव. मग सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञ भट्टोबासांना म्हणाले, काय हो मनन करीत आहात का जीजी? तेव्हा माईन भट्ट म्हणाले, मनन ही तर शास्त्राशीच भाषा, हे मनन काय करू जाणतील? सर्वज्ञांनी काही निरूपण केलेले असेल त्याचेच हे मनन करीत असतील. थोडा वेळ गेला तेवढ्यात ते भिक्षा करून आले. सर्वज्ञ म्हणाले, बाई यांच्या पात्रात पाणी भात वाढा. पाणी भात घातला. मग सर्वज्ञ म्हणाले, जा गंगेवर जाऊन जेवा. एक घास तुम्ही घ्या, एक खाली ठेवा. तेव्हा भट्टोबास म्हणाले, आम्ही आमचे मित्रा भिक्षांना खाली का ठेवावे जीजी? एक घास आम्ही जेऊ, एक घास हातावर धरू. मग ज्यांना घ्यायचा असेल ते घेतील. सर्वज्ञांनी मान्य केले. मग गंगा नदीवर गेले, आंघोळ केली. मग सिंहस्थळीवर जेवायला बसले. एक घास आपण घ्यायचे, एक घास तळ हातावर धरायचे. मग म्हणायचे, ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी घ्यावे. आणि तो घास अदृश्य होत असे भट्टोबास नाथोबा जेवले. पात्रे पुसून बोटावर घरघर फिरवत सर्वज्ञांजवळ आले. सर्वज्ञ माईन भट्टाला म्हणाले, हे आधार की निराधार? माईन भट्ट म्हणाले, नाजी, बोटांचा आधार, इतर सर्व निराधार. तेव्हा भट्टोबासांनी व नाथोबांनी दंडोते घातले, श्रीचरणा लागले. मग जवळ बसले. सर्वज्ञांनी विचारले, काय हो जेवून तृप्त झाले जीजी? फक्त आम्हीच तृप्त झालो का? हे चराचर विश्व तृप्त झाले. सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही तृप्त झाल्यावर चराचर विश्व कसे हो तृप्त झाले? भट्टोबास म्हणाले, नाही जी, ते असेच आहे, हे काय जाणतील बापुडे? असं म्हणून माईन भट्टांकडे हात केला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.